आळे फाट्यावरील गुंजाळ ट्रॅव्हल्स म्हणून एक यात्रा कंपनी आहे. त्या यात्रा कंपनी बरोबर आम्हाला अयोध्या, काशी, गया, प्रयाग, मथुरा आणि वैष्णवदेवी, वृंदावन, अमृतसर, आग्रा अशा वाघा बॉर्डर अशा बऱ्याच ठिकाणी आम्हाला एवढ्या छान सर्व्हिस दिली. अशा ठिकाणी आम्ही त्यांनी आम्हाला ही ट्रिप इतकी सुंदर दिली. जेवण वगैरे प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर दिलं. नाश्ता, चहा वगैरे कुठेही कशाची अडचण बसली नाही. प्रत्येक ठिकाणी पाणी वगैरे, बसमध्ये सुद्धा, ट्रेनमध्ये सुद्धा. बोला. जेवणाची अति उत्तम व्यवस्था केली होती. जाताना पण आम्हाला रेल्वेमध्ये त्यांनी जेवण दिलं. जेवण रेल्वेमध्ये पार्सल आणलं. जेवणाची व्यवस्था चांगली, अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट जेवण होतं त्यांचं. आणि कुठल्याही प्रवाशाला अशी अडचण आली नाही की त्याला त्रास झाला किंवा काय झाला नाही. सगळी व्यवस्था त्यांच्याकडे होती. एसी रूम होते, एसी रूम होती, पाण्याची व्यवस्था होती, सर्व गरम पाण्याची वगैरे. असा आमचा प्रतीचा प्रवास झालेला आहे. तो खूप सुंदर झालेला आहे. प्रवासामध्ये अडचणीला आल्या किंवा काही झालं तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेळोवेळी मदत करून ती अडचण आमची सर्व सॉल्व्ह केली. कोणाचे पाय दुखले, कोणाचे हात दुखले. वैष्णोदेवीचा फार कठीण प्रवास होता, पण तिथे पण त्यांनी लोकांना 2 दिवसात वेळ देऊन तिथे 1 दिवसाचा आराम देऊन नंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आता हा प्रवास मात्र कठीणच होता. प्रत्येक जणाला वाटत होतं का आपण जावा. प्रत्येकाच्या हातात काठी होती, लाठी होती. प्रत्येक जण बरोबर चढत चालला होता. पण चढताना पण त्याची शहामत अशी होत होती का त्याला असं त्याचा जीव मुठी धरून तो चालत होता. कसं चालावा, एक पाय उचलला दुसरा पाय उचलायला त्याच्या जीवावर येत होतं. हा परतीच्या प्रवासाचा विषय. जाताना उत्साहाने 1, 2, 4 किलोमीटर गेले ते, पण नंतर येताना त्यांना फार त्रास होत होता. पण त्या त्रासातून सुद्धा अडचणीला वेळ देऊन देवी बघण्यासारखी, आनंद घेण्यासारखा आहे. प्रयागराजमध्ये आम्ही आनंद घेतला. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये लोकांनी डुबकी मारली, पण आम्ही यांच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जाऊन तिथं आनंद घेऊन डुबकी मारली. शिवाय नावेमध्ये मध्ये गेलो, गंगेचं पाणी घेतलं, तुमच्या काशीचं विश्वेश्वराचं पाणी घेतलं. ते पण तिथं पण गंगा आरती केली. गंगा आरती केली. गंगेची आरती फार मोठी महाआरती होती. गंगेची आरती गंगा आरती केल्यावर गंगामध्ये स्नान केलं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालत होते. कोणालाही मागे पुढे ठेवले नाही. आणि आता आमचा प्रतीचा प्रवास खूप सुंदर झालाय. सगळ्यांना अडचणीला गुंजाळ भाऊ सामोरे गेले. खूप त्यांची ट्रिप खूप 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 सुंदर.